विकेट घेतली होती टेस्ट क्रिकेटमध्ये. मेडन ओव्हरचा विचार केला तर सुशील बुर्ले आणि अमय लाड यांनी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक टाकलेलं आहे. पुन्हाची कलंगुटकर हायएस्ट स्कोर त्यांनी केला या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये 49 धावा. पहिल्या मॅचमध्ये अमय लाड मॅन ऑफ द मॅच राहिला. सेकंड मॅचमध्ये आकाश मलिंगा मॅन ऑफ द मॅच राहिला. थर्ड मॅचमध्ये प्रतीक पाटील मॅन ऑफ द मॅच राहिला. चौथ्या मॅचमध्ये रजत कुडाळकर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकून गेला आणि त्याच्यानंतरच्या 5व्या मॅचमध्ये पुन्हाची कलंगुटकर ने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला. आणि आता 6वा सामनाच्या रात्रीतला जिथे 47 धावा करायच्या आहेत गोवन स्ट्रायकर गोवाला या मॅचमध्ये जिंकण्यासाठी आणि या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी. क्वार्टर फायनलची ही लढत आहे. जो संघ जिंकेल या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये जाईल. प्रत्येक 4 रात्रीमध्ये एक संघ सेमीफायनलमध्ये धडक मारेल या स्पर्धेच्या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या. आणि त्याच्यामुळे हा सामना तेवढाच महत्त्वाचा आहे. इम्पॉर्टन्स ऑफ द मॅच हेच आहे की तुम्हाला जिंकावं लागेल. तुम्ही जर जिंकलात तर सेमीफायनलचं तिकीट पक्क आहे या स्पर्धेमध्ये. आणि सध्या ट्रॉफीची चर्चा आहे. एक्स ब्रँडचं मी कौतुक करेन. काय ट्रॉफीज बनवल्यात या स्पर्धेमध्ये. सगळ्यांचं मन जिंकून गेलेलं आहे त्या ट्रॉफीने. आणि तेवढेच चांगले ड्रेसेस या स्पर्धेमध्ये प्रतीक स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचे सगळेच कार्यकर्ते आज पांढऱ्या रंगाच्या टी शर्ट्समध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कौतुक करावं तेवढं कमी आहे. पहिला बॉल मलिंगाचा पहिला बॉल. इम्पॅक्ट पहिल्या पंचाने स्पष्ट नकार दिलाय. पहिल्याच बॉलवर हलकीशी अपील पाहायला मिळाली आणि पहिला डॉट बॉल आहे. हाच आकाश मलिंगा याने मागच्या मॅचमध्ये आपण पाहिले 2 विकेट घेतल्या होत्या. 2 ओव्हरमध्ये 13 धावा 2 विकेट. हरियाणावरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय आकाश मलिंगा. आकाश सिंग समोर उडवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने 6 धावांसाठी डाऊन दी ग्राउंड. रजत कुडाळकरच्या पॅटमधून सिक्सर. काय फलंदाजी आहे रजत कुडाळकर. स्टँड अँड डिलिव्हर्ड. समोर मलिंग आहे तर मी कुडाळकर आहे. त्याच्या बॅटमधून सरळ बॉलला पाठवले समोरच्या दिशेने 6 धावांसाठी. समोरच्या बाजूला हे गोव्याचे खेळाडू चांगले क्रिकेट खेळतात. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव अनेक खेळाडूंकडे आहे. मग अशी घुंगरूची ती चर्चा झाली होती. नामांकित खेळाडू आहे. ऑन साइडला खेचलाय बॉल. टायमिंग फसले. डीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये. तोपर्यंत एक सिंगल इथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने 7 धावा फलकावर लागल्यात. 47 लक्ष आहे. हा सामना कडक होईल हीच अपेक्षा सगळे प्रेक्षक करतायत. अजूनही भरपूर मोठ्या संख्येने स्टँड्स मध्ये प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. गर्दी आहेत इथे कारण दर्दी प्रेक्षक आहेत. त्यांना माहिती आहे या स्पर्धेचं काय महत्व आहे. शेवटच्या मॅचचं काय महत्व आहे. इथून जो संघ जिंकेल सेमीफायनल मध्ये दाखल होईल. पुढे टाकलाय बॅटची कडा. विकेट कीपर श्याम चौधरीचा सहारा. फलंदाज समर्थ गौस. मागच्या मॅच मध्ये अपयश. याही मॅच मध्ये गोल्डन डकचा शिकार. बॅटची कडा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. टॉप एज विकेट कीपर श्याम चौधरी. कोणती चूक नाहीये. फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये. कॅप्टन पुन्हाची कलंगुटकर. मागच्या मॅच मध्ये 49 धावांची खेळी नॉट आउट त्याने केली होती. सुपर बॅटिंग केली होती मागच्या मॅच मध्ये. नाबाद 49 धावा. तो खेळण्यासाठी सज्ज. रजत कुडाळकरच्या बरोबरीने पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. परंतु जयेश पाटीलच्या नेतृत्वामध्ये खेळणारा भिवंडी परिसरातील स्टारकास्ट कोइंडे 11 कालवी माफ करा सीबर्ड रेड्डी यांना देखील चांगली कामगिरी करावी लागेल. या मॅच मध्ये कोइंडे 11चा पराभव मागच्याच मॅच मध्ये गोवन स्ट्रायकरने केलाय. सीबर्ड रेड्डीने टार्गेट सेट केलंय ते 47 आहे. पुढचा बॉल कव्हर स्लॅप बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्रॅकिंग ड्राईव्ह आणि हा येतोय बॉल सीमा पार चौकार.
ओव्हर पिच बॉल होता आणि रडार मध्ये बॉल होता. काय कव्हर ड्राईव्ह दाखवलाय. बॉल थोडासा थांबला परंतु शेवटी ती शर्यत जिंकलाय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. स्टँड अँड डिलिव्हर्ड जागेवरूनच खडे खडे 4 रन. पायातला बॉल फ्लिक केलाय. हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि त्या बॉलवर लिहिलं गेलंय सी यू लेटर. भेटू पुन्हा. धावा मिळतील 4. पहिलं षटक संपलंय. धावा झालेल्या आहेत 15. एक फलंदाज बाद. थँक्यू डीचे. दुसऱ्या सामन्यामध्ये आजच्या दिवसातल्या दुसऱ्या सामन्यामध्ये सीबर्ड रेडी या टीमने याच टीमला हरवलं होतं गोवन स्ट्रायकर गोवाला. त्या सामन्यामध्ये याच आकाश मलिंगाने 2 विकेट घेतल्या होत्या परंतु त्याच्याच विरुद्ध पहिल्याच ओव्हरमध्ये 15 धावा वसूल केलेल्या आहेत आणि त्यामुळे आता किरणच्या हातामध्ये बॉल सोपवण्यात आलाय. किरण पाटील, कॉट्रेला भिवंडी या टोपन नावाने या खेळाडूची ओळख आहे. शेल्डन कॉट्रेलला तुम्ही पाहिले असेल, वेस्ट इंडिजचा गोलंदाज होता. अशी टोपन नावं भिवंडी क्रिकेटमध्ये सिद्दीक बाबे या कॉमेंटेटरने प्रत्येकाला दिलेली आहेत. तो खेळाडू आता गोलंदाजीसाठी किरण पाटील तयार होतोय. समोर फलंदाज रजत कुडाळकर. पहिलाच बॉल उलटा मारलाय. सरळ जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार मनगटात आहे जोर. मारलाय आणखीन एक 4. 4 रन. रजत कुडाळकरच्या पॅटमधून 4 धावा. टीमची धावसंख्या 19. 19 धावा झालेल्या आहेत. एक बॉल झाला या ओव्हरचा. दुसरा बॉल या षटकातला. ड्रायव्हिंग लेनवर बॉल होता. खूपच चांगला ड्राईव्ह केलाय. कव्हर्स मध्ये फिल्डर आहे. हलक्या हाताने ढकललाय. पुश करा खुश राहा हे माहिती आहे. धावा आता आपण चांगल्या केल्यात त्याच्यामुळे सिंगल डबलला महत्व आहे. मुंबईची लाईफलाईन आहे सिंगल. क्रिकेटची लाईफलाईन देखील सिंगल डबल. त्याच्यामुळे महत्वाच्या धावा आहेत. माहिती आहे दबाव येणार नाही सिंगल डबल स्ट्राईक रोटेशन राहिलं तर. कारण पुन्हाची कलंगुटकर देखील भन्नाट फॉर्म मध्ये स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा त्याने केल्यात 49 एकच मॅच मध्ये. किरण पाटील कॉट्रेल परत एक वेळा तयार. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. उडवला बॉल. पिकअप शॉट. उंच 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 माझा झोका ग हेच म्हणत बॉल सीमारेषा पार. आणखीन एक धमाका पुनाजी च्या पॅट मधून षटकार. धागे खोडलेले ते या बॉलचे असं म्हणायला हरकत नाहीये. काय फटका आहे. काय टायमिंग आहे. पुनाजी कलंगुटकर टायमिंग प्रॉपर. बॉल करतोय हवाई सफर. षटकार. कमी गतीने टाकलेला बॉल. कटर टाकलाय आणि आता बॅकफुटला जाऊन बॉल सुटलाय. सरळ विकेट कीपरच्या हातात. फुटवर्क नव्हतं. स्माईल आहे पुनाजी कलंगुटकरच्या चेहऱ्यावर. 20 बॉलमध्ये 21 धावांची गरज आहे. सामन्याची हवा तशी पाहिली तर काढली आहे परंतु इथूनही या भिवंडीकरांना कमबॅक करावं लागेल. जेपीच्या नेतृत्वामध्ये हा संघ खेळताना दिसतोय सीबर्ड रेडी. परंतु पहिले 2 सामने जिंकल्यानंतर या मॅच मध्ये थोडासा पिछाडीवर आहे संघ. हे घडतं 6 मॅचेस ज्या वेळा असतात. हाई बॉल चांगल्या टप्प्यावर. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. त्याच्यामुळे कमबॅक होऊ शकते या ओव्हरमध्ये. किरणच्या माध्यमातून पुनाजी खेळतोय 14 वर. रजत खेळतोय 12 वर. दोघांनी 5-5 बॉल फेस केलेत आणि असेच खेळतात हे खेळाडू. गोवन स्ट्रायकर गोवा राज्यातले जवळपासचे सगळ्याच गावातून खेळाडू या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चर्चा असते गोव्याची. गोव्याचे काजूगर, गोव्याचा काजू, गोव्याची फेनी चर्चेमध्ये असते. आणि इथे मात्र आणखीन एक यॉर्कर. गोव्याचा उल्लेख केल्यानंतर आमच्या उत्तम सर यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आहे. खूप जवळचं नातं आहे गोव्याबरोबर उत्तम सरांचं. सो ओव्हर नंबर 2चा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या 26. 26 धावा. एक फलंदाज बाद. 26 रन. सगळेजण आतुर झालेत उत्तम सरांची कॉमेंट्री ऐकायला. आजच्या दिवसामध्ये उत्तम सरांनी कॉमेंट्रीज केलेली नाहीये. थोडासा
महत्वाचा भाग म्हणजेच त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. उद्या कदाचित त्यांचा आवाज तुम्हाला पहिल्या मॅचपासूनच ऐकायला मिळेल. तयारी करतायत उत्तम सर. नक्की उद्या हा आवाज ऐकायला विसरू नका कॉमेंट्री बॉक्समधून. चला तर मॅचकडे वळूया. नाव बॅक टू क्रिकेट. कौशल पाटील, वलपाडा एक्सप्रेस गोलंदाजीसाठी टीमचा सगळ्यात उंच पुरा खेळाडू क्रिस ट्रिमलेट. पहिला बॉल बरोबर पायामध्ये टाकलेला होता. ऑन साइडला खेळलाय, सिंगल मिळते. एक धाव ऍड होईल. टीमची धावसंख्या पुढे जाते 27. या मॅच मध्ये 47 करायचे आहेत. धावा झालेल्या 27. 20 धावांची गरज आहे. 17 बॉल 20. इथूनही सामन्याला कलाटणी येऊ शकते. एकाच मॅच मध्ये 2 ओव्हर मेडन तुम्ही पाहिलेले आहेत. सुशील बुर्ले आणि अमय लाडने टाकल्या होत्या याच कंडिशनला. अशीच धावसंख्या होती आणि मग सामना बदलला होता. पुढचा बॉल परत एक वेळा फुटवर्क नाहीये. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. पुनाजी कलंगुटकर आता थोडासा निश्चिंत झाल्यासारखं वाटतोय पुनाजी कलंगुटकर, परंतु असं चालणार नाही. हा क्रिकेटचा खेळ आहे, कधीही बदलू शकतो. मार्क माय वर्ड्स. या मॅच मध्ये कलाटणी येऊ शकते. 16 बॉल मध्ये 20, कारण डिफरन्स आता 4 धावांचा झालाय बॉल आणि धावांमध्ये. बॉल हवेत आहे. चान्स. विकेट कीपर श्याम. श्याम ने रात्री झेल टिपलाय. फलंदाज बाद. याच गोष्टीचा उल्लेख मी करत होतो. मार्क माय वर्ड्स. कारण हा जो सामना इथून कलाटणी येऊ शकते. कौशल एक महत्वाचा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत 3 बॉल टाकलेत, 1 विकेट घेतली आणि तो देखील कॅप्टनला आउट केलंय. पुन्हा जे कलंगुटकरला आउट केलंय. नवीन फलंदाज गुरुप्रसाद आरोस्कर. ज्या गुरुप्रसादने मागच्या मॅच मध्ये 2 स्ट्रेट षटकार मारले होते. कॉमेंट्री बॉक्सच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर गुरुकडे ती क्षमता आहे. एक महत्वाचा खेळाडू आहे. 27 धावा झाल्या. 2 फलंदाज बाद. 20 धावा करायच्या आहेत येणाऱ्या 15 बॉलमध्ये. बॉल आणि धावांमध्ये आता 5 धावांचा फरक आहे. त्याच्यामुळे मॅच ऑन. कलाटणी येऊ शकते. सीबर्ड रेड्डी हा देखील काही संघ कमी नाहीये. भिवंडीचं क्रिकेट या टीमने पूर्णपणे गाजवलंय. सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा गाजवलेल्या आहेत. जेपीच्या नेतृत्वामध्ये जयेश पाटील खेळतोय मैदानामध्ये. त्याच्यामुळे हा सामना सहजासहजी ते सोडणार नाहीयेत. बघा आता किती लवकर वेगाने घडामोडी घडतायत मैदानामध्ये. सगळ्यांचे खांदे मजबूत आहेत. मगाशी थोडेसे झुकलेले होते कारण आता 5 धावा जास्त दिसत आहेत. त्यांना माहिती आहे या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. 15 बॉल 20 धावांची गरज आहे. गुरुप्रसाद कटर टाकलाय. पडल्यानंतर हलकासा बाहेर निघालाय. आणखीन एक डॉट. आता येते मॅच मध्ये मजा. आता 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. म्हणूनच मी म्हटलं होतं मार्क माय वर्ड्स. लक्ष ठेवा शब्दांवर. हा सामना बदलतोय. या सामन्यामध्ये कमबॅक होतंय टीम सीबर्ड रेड्डीचं. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 20 धावांची गरज आहे. कौशल पाटील परत एक वेळा कमी गतीने टाकलेला बॉल. अपील. स्ट्रॉंग. स्पष्ट नकार. नॉट आउटचा निर्णय इथे देण्यात आलाय. श्याम नाराज आहे. परत अपील केली जाते, परंतु अपील तुम्हाला मेन अंपायर कडे करायची आहे. शेवटी मात्र त्यांनी नॉट आउट सांगितले. नॉट आउट राहील. सामना सुरू ठेवा. डॉट आलाय. 13 बॉल 13 मध्ये 20. चला पंचांनी निर्णय दिला. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. खेळत राहा. नम्र विनंती. आता दिलाय. सामना सुरू ठेवा. शेवटी डिसिजन मान्य करणं गरजेचं आहे. खेळाडू वृत्ती दाखवणं गरजेचं आहे. फास्ट क्रिकेट खेळत राहा. अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. या मॅचच्या 13 बॉल 20 धावांची गरज. चला टीम हडल करू नका. फास्ट खेळत राहा जेपी. बॉल आता शिल्लक आहे 13 बॉल मध्ये 20 धावांची गरज. 13 गेंदे 20 रन. 7 धावांचा डिफरन्स राहिला आता. रन आणि बॉल मध्ये मॅच ऑन. काय कडक सामना रंगतोय. थंडी तशी पाहिली तर या वर्षी पडलेली नाहीये पहिल्या दिवसामध्ये देखील, परंतु सामना कडक आहे. गरम मॅच. पैसा वसूल मॅच. आणि थोडीशी थंडी किशोर कुबल आणि यांना लागत असेल उत्तम यांना, परंतु ती उडली आता. अशी मॅच पाहिजे होती आपल्याला. परत एक वेळा तयार. हा बॉल
बाहेर आहे. वाईड बॉलचा निर्णय पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा रन. आता चॅलेंज केलंय गोलंदाजी करणाऱ्या टीमने. एक रिव्ह्यू आहे तो वापरलाय. चला तर पाहूया आता डिसिजन काय येतोय. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे व्हाईट बॉलसाठी. डिसिजन पेंडिंग. ऑन फील्ड अंपायरने व्हाईट बॉल दिला होता. टीव्ही अंपायरची मदत. चॅलेंज केलंय बॉलिंग करणाऱ्या टीमने, म्हणजेच टीम सीबट रेड्डीने. रजत कुडाळकर, गुरुप्रसाद आरोसकर ही जोडी आता मैदानामध्ये आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा निर्णय आलेला आहे. रिव्ह्यू रिटेन. टीमने हा रिव्ह्यू राखलेला आहे. फेअर डिलिव्हरी हे कळवण्यात आलेलं आहे. शेवटचा बॉल चांगला टाकलाय असं दिसतंय. थोडासा बॅटर शफल झाला आणि त्याचमुळे इथे दिसतंय शेवटचा बॉल डॉट त्या ट्रॅम्प लाईनच्या आतमध्ये, आणि त्याचमुळे हा डॉट बॉल इथे घोषित करण्यात आलाय. सलग 3 डॉट बॉल या ओव्हरमध्ये. कौशल पाटील वलपडा एक्सप्रेसने कमाल केली आहे. फक्त एका धावेचं षटक. मॅच मध्ये कमबॅक. 12 बॉल 20 धावांची गरज आता या मॅच मध्ये. सीबट रेड्डी, मी मगाशीच म्हटलं होतं, मार्क माय वर्ड्स, हा सामना इथूनही कलाटणी घेऊ शकतो. तसंच झालंय. मॅच मध्ये कलाटणी आले. वड मॅच. चांगला सामना. शेवटचा सामना आजच्या रात्रीतला. जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये, जो हारेल स्पर्धेच्या बाहेरचा रस्ता. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व 23व आज खऱ्या अर्थाने आजच्या रात्रीतला सगळ्यात महत्वाचा सामना रंगतोय. जिथे प्रतीक्षा होती एक कडक मॅच होईल आणि तसंच झालंय. परंतु 18 बॉल मध्ये 20 धावा करायच्या होत्या आणि तिथून सामना बदललाय. आता 12 बॉल मध्ये 20 आल्यात. 18 बॉल मध्ये 21 पाहिजे होत्या आणि आता 12 बॉल 20 राहिलेले आहेत, कारण मागच्या ओव्हरमध्ये फक्त एक धाव आली आहे. 12 बॉल 20 रन. परत एक वेळा कॉकटेल ऑफ भिवंडी. किरण पाटील गोलंदाजीसाठी. शॉट थर्ड, शॉट फाईन, पॉइंट, शॉट एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर खाली. कव्हर्सला फिल्डर आहे. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग. फुलर लेनचा बॉल. वाईड यॉर्करने सुरुवात केली आहे या ओव्हरची. पंचांचा इशारा डॉट. म्हणजेच काय, आतापर्यंत मागचे 6 बॉल डॉट आलेले आहेत. एक विकेट आलेली आहे हे दिसतंय. एकच धाव आली होती पहिल्या याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर. 7 बॉल डॉट. भिवंडीकरांनी कमाल केली आहे. सीबट रेड्डी संघ कमबॅक करतोय. 11 बॉल 20 करायचे आहेत. बॅटची कडा घेतली. परत एक वेळा फ्लाय स्लिप. रन आउट चान्स. डॉट बॉल. आणखीन एक डॉट. आणखीन एक डॉट बॉल. काय मॅच होती आणि काय मॅच आली आहे. 18 बॉल मध्ये धावा करायच्या होत्या 21 आणि आता 10 बॉल मध्ये धावा करायच्यात 20. म्हणजे इथून तुम्ही अंदाज लावू शकता सामना कसा बदललाय. एखाद्या पेंडुलम प्रमाणे दोलायमान स्थितीमध्ये हा सामना, कधी इकडे कधी तिकडे, परंतु आता या मॅच मध्ये कहाणी बदलली आहे. कॅप्टन कलंगुटकरला वाटलं की हा सामना फिनिश आहे. तो षटकार मारल्यानंतर मरून त्यानंतर कुठेतरी खराब बॅटिंग त्याने केली आहे. रजत कुडाळकर अजूनही आहे. समोर मारलाय. चांगला फटका. एक टप्पा घेत. हो हो हो, काय फिल्डिंग. दर्जा फिल्डिंग मध्ये प्रतीक पाटील, मॅन फ्रॉम टेंबिवली. धावा वाचवलेल्या 3. परत कहाणी बदलते. 9 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. 9 चेंडू 19 धावा. रजतचा प्रयत्न चांगला होता. गुरुप्रसाद आरोसकर मैदानामध्ये आहे. स्ट्रेट हिट चांगले मारतो, परंतु काय फिल्डिंगचा दर्जा दाखवलाय. 3 धावा वाचवल्यात प्रतीक पाटीलने. आपल्या टीमसाठी चांगला सामना रंगलाय. आता कुठेतरी कॉन्फिडन्स वाढलाय. बॉडी लँग्वेज पहा सगळ्या खेळाडूंची भिवंडीच्या कशी एकाएकी बदलली आहे. 18 बॉल मध्ये 21 करायचे होत्या. गुरुप्रसाद सामना फिनिश करेल का. पुढचा बॉल. 9 मध्ये 19. वाईड यॉर्करचा प्रयत्न. अंपायरचा सिग्नल आहे. वाईड बॉल आलेला आहे आणि श्यामने देखील सांगितलंय वाईडच आहे, म्हणून त्यांनी रिव्ह्यू घेतलेला नाहीये. कारण त्यांच्याकडे एक रिव्ह्यू आहे, रिटेन झाला होता मगाशी, आता घेतलेला नाहीये, त्याच्यामुळे वाईड आहे. आणि आता कहाणी परत एक वेळा बदलते.
या मॅचची. वाईट बॉल आल्यानंतर 9 चेंडू 18 धावा, रिक्वायर रन रेट 12. व्हॉट अ मॅच. शेवटचा सामना अंतिम टप्प्यामध्ये. 9 बॉल 18 धावांची गरज आहे. ड्राईव्ह केला, बॉल हवेत आहे, चान्स, विकेट. फलंदाज बाद अजय पाटील, हिटमॅन ऑफ भरोडी याने टिपलाय झेल. आउट होतोय गुरुप्रसाद आरोस्कर. वेलकम बॅक. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. परत एक वेळा फलंदाज गुरुप्रसाद आरोस्कर आउट झाला. आता 8 बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे. सी बड रेड्डीचे समर्थक देखील नक्कीच या मॅचमध्ये टाळ्यांचा गजर करतात, समर्थन चांगले देतात आपल्या टीमला. त्यांचे सगळ्यांचं सहर्ष स्वागत. बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला त्या प्लेयर्स पॅव्हिलियन प्रेक्षक कक्षामध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात. 8 बॉल 18 धावांची गरज. मोहित आलाय. मोहित गावकरचा ड्राईव्ह आहे, डीप मध्ये फिल्डर आहे, कव्हर्सला 1 धाव मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न सुरू आहे. 1च धाव मिळताना दिसेल. चांगली फिल्डिंग. 7 बॉल 17 धावांची गरज. चांगली गोलंदाजी. मोहित गावकरने सिंगल इथे कंप्लीट केली आहे. गोलंदाज किरण पाटील, कॉट्रेल ऑफ भिवंडी, चांगली गोलंदाजी करत असताना लास्ट बॉल. या ओव्हरचा कौशलने या मॅचला कलाटणी दिली आहे. पूर्णपणे 1च धाव दिली होती मागच्या ओव्हरमध्ये. फुल टॉस समोर मारलाय, फिल्डर येत आहेत विनीत आणि त्याला बॅकअप मिळतंय प्रतीकचं. तोपर्यंत 1च धाव ऍड होईल. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मॅच टाय झाली. सुपर ओव्हर. 6 बॉल 16 धावा. काय सामना रंगलाय शेवटच्या टप्प्यामध्ये. आता ही मॅच 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल मॅच. 18 बॉलमध्ये 21 करायच्या होत्या आणि फक्त 5 धावा आलेल्या आहेत मागच्या 12 बॉलमध्ये. 12 बॉलमध्ये कहाणी बदलली या मॅचची. आता 6 बॉलमध्ये 16. योगेश भालेकर गोलंदाजीसाठी सज्ज. भावाळे या गावाला बिलॉंग करतो. भावाळे बी या टीम मध्ये खेळताना दिसतो. जय बजरंग भावाळे बी. परंतु आता ग्रामीण क्रिकेटपेक्षा खुल्या गटाला देखील महत्त्व दिलं जात आहे. योगेश भालेकर विशेष म्हणजे राईटी बॅटरच्या विरुद्ध, उजव्या हाताच्या फलंदाजाच्या विरुद्ध तो नेहमी राऊंड विकेट गोलंदाजी करतो. अँगल बनवतो, कटर चांगले टाकतो. हे त्याचं अस्त्र आहे. अस्त्र नाही तर मी म्हणेन ब्रह्मास्त्र आहे. आणि समोर तर रजत कुडाळकर आहे. पाहूया तो कसा खेळतोय. 6 बॉल 16 धावा. पहिला बॉल डॉट. बस याच गोष्टीची मी चर्चा करत होतो. अँगल बनवतो, बॉल बाहेर काढतो, लेग कटर टाकतो. हीच खासियत आहे या भालेकरची. पहिला डॉट. 5 बॉलमध्ये 16. राऊंड विकेट आला. त्याच्यानंतर पहा ग्रीप पहा, त्याच्या हातावर लक्ष द्या. त्यानंतर बॉल टर्न पहा. ही खासियत आहे या खेळाडूची. ब्रह्मास्त्र आहे त्याच्याकडे. हेच 5 बॉल 16 धावांची गरज. अजूनही सामना संपलेला नाहीये. मोठे फटके पाहिजेत. उलटा रिव्हर्स स्वीप. सरळ बॉल विकेट कीपरच्या हातात. डॉट. रजत कुडाळकरला शांत ठेवलंय. 4 बॉल 16 धावांची गरज. सामना कुठे होता कुठे आलाय. मी म्हणूनच म्हटलं तर मार्क माय वर्ड्स. याच तर गोष्टीची चर्चा मी करत होतो. एक छोटासा एक्सपिरियन्स आहे कॉमेंट्रीचा करिअर मधला, फक्त 13 वर्षाचा. परंतु मला माहिती आहे सामना कधी बदलतो, कुठे बदलतो आणि केव्हा बदलला जाऊ शकतो एखाद्या गोलंदाजाकडून.
दॅट्स कॉल एक्सपिरियन्स. 4 बॉल 16 धावा. यॉर्करचा प्रयत्न आहे, ऑन ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, 1 रन इथे मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, सिंगल इथे मिळताना दिसेल. आता 3 बॉल मध्ये 15 धाव्यांची गरज आहे. सी बर्ड रेडीचे समर्थक टाळ्यांचा गजर करतायत. त्यांना माहिती आहे सामन्यामध्ये पूर्णपणे वरचढ आहे आपला संघ, परंतु या बॉलवर जर षटकार आला तर मॅच मध्ये येऊ शकतात. गोवन स्ट्रायकर गोवा, तो त्यांना प्रयत्न करायचा एखाद्या मोठ्या फटक्याचा. या 3 बॉल मध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे योगेश भालेकरने. त्याच्या समोर फलंदाज मोहित आहे. नाव तसा खेळ करावा लागेल. परत एक वेळा जसा शफल झाला बाहेर काढलाय बॉलला. आणखीन एक डॉट इथे पाहायला मिळतोय. आता या मॅचची कहाणी 2 बॉल मध्ये 15, 18 बॉल मध्ये 21 पाहिजे होते. 2 बॉल मध्ये 15 ची मॅच आली, म्हणजे फक्त 6 धावा आलेल्या आहेत. मागच्या 16 बॉल मध्ये सामन्याला कलाटणी दिली आहे भिवंडीकर. येथे सामना सहजासहजी सोडत नाहीत. यांच्या क्रिकेटमध्ये ते टशन पाहायला मिळतं, जिद्द पाहायला मिळते, खुन्नस पाहायला मिळते. कटरचा वापर, बॉल चाललाय सीमारेषेलगत. 4 धावा इथे मिळताना दिसतील. आता धावा करायच्या 11. 1 बॉलचा खेळ शिल्लक. 1 बॉल 11 रन. सुरुवात धडाक्यात झाली, त्याच्यानंतर चुका केल्या टीम गोवन स्ट्रायकर गोवाने. कारण पहिल्या 2 ओव्हर मध्ये तुटून पडले. 18 बॉल मध्ये फक्त 21 पाहिजे होत्या, 3च धावा जास्त होत्या. तिथून या मॅचची कहाणी. 1 बॉल 11 धावा. ओहो, 10 धावेने सामना इथे जिंकलाय सी बर्ड रेडी या टीमने. अभिनंदन. गणपतीचा आशीर्वाद घेऊन आलेला रेडी गावातला हा संघ. नक्कीच रेडी गावातले सदा खुश आहेत, संपूर्ण टीम खुश आहे. ज्या पद्धतीने जेपीच्या नेतृत्वाखाली संघ जिंकलाय, तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. वेल प्लेड बॉयज. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल कौशल पाटीलला, ज्याने या मॅचला कलाटणी दिली. या ओव्हर मध्ये फक्त त्याने 1 धाव खर्च केली. तिसऱ्या ओव्हर मध्ये 1 विकेट घेतली. कौशल पाटील, वलपाडा एक्सप्रेस, मॅन ऑफ द मॅच. चला आता कर्णधार आणि संघ मालक जयेश पाटील, कर्णधार आणि एक संघ मालक तुमचे स्टेजवर येतील आणि कौशल मॅन ऑफ द मॅच साठी स्टेजवर या. तुम्हाला काही सूचना केल्या जातील. यस, फायनल कशी होईल, किती वाजता यायचं आहे, काय असेल नियम, किती खेळाडू आणायचे आहेत, सगळ्या गोष्टी पहिले सांगितल्या जातात आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. सो मॅन ऑफ द मॅच कौशल. कौशल ठरला या मॅचचा हिरो. अभिनंदन कौशल. लास्ट मॅच मध्ये काय गोलंदाजी केली आहे कौशलने. विकासजी कोइंडे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. मनोहर बांदेकर हे देखील उपस्थित आहेत. या दोघांच्या उपस्थितीमध्ये, दोन्ही मित्रांच्या उपस्थितीमध्ये आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. अभिनंदन कौशल. वेल बोल्ड. कौशल काय बोलायचंय नको. वेल बोल्ड यार, कडक बॉलिंग. यानंतर कॅप्टन जेपी जयेश पाटील कॅप्टन आणि संघ मालक सी बर्ड रेडी, रेडीचे संघ मालक. आपल्याला लगेचच संपर्क साधायचा आहे आमच्या संपूर्ण कमिटी मेंबरशी. किशोर कुबल तिथे आहेत आणि पूर्ण कमिटी तिथे आहे. तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल. जेपी आपण या. चला तर आता सांगता सोहळा आजच्या या पहिल्या रात्रीतला आपण इथे करतोय. आज काय सामने रंगलेत. विशेष म्हणजे शेवटचा जो सामना होता तो कमालीचा रंगला. 18 बॉल 21 धावांची गरज होती गोवन स्ट्रायकर गोवाला, परंतु हा सामना जिंकलाय सी बर्ड रेडी या टीमने. त्या महागणपतीचा आशीर्वाद घेऊन सी बर्ड रेडी हा संघ मैदानामध्ये उतरला आणि आज कहाणी लिहिली गेली आहे
डिफेंड केल्या धावा, 10 धावेने भव्य विजय मिळवला आणि सीबड रेड्डी या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरलाय जयेश पाटील यांच्या नेतृत्वामध्ये. आजच्या दिवसातला खेळ सगळ्यांना आवडला असेल. उद्या परत एक वेळा संध्याकाळी 4 वाजल्यापासून या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाला खेळाला सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे उद्याचे जे संघ आहेत त्यांनी बरोबर वेळेवर इथे उपस्थित राहायचे. उद्या देखील पहिले 2 सामने 6-6 षटकांचे आणि नंतरचे सामने हे आपल्या समोर 5-5 षटकांचे होणार आहेत. आजच्या रात्री